नमस्कार. आज आपण अगदी कापसासारखा मऊ लुसलुशीत असा गोडाचा शिरा बनवणार आहोत. तर हा गोडाचा शिरा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. तर अगदी सणासुदीला किंवा अगदी सकाळचा नाश्ता असो किंवा मधल्या वेळेत छोटी भूक असो, तर अगदी झटपट तयार होणारा आज आपण इथे गोडाचा शिरा बनवणार आहोत. गोडाचा शिरा बनवण्यासाठी योग्य प्रमाण असेल तर अगदी मऊ लुसलुशीत असा हा शिरा तयार होतो. तर प्रथम आपण इथे साहित्य पाहूया. आपण एकाच वाटीचा वापर करणार आहोत. 1 वाटी रवा, 1 वाटी साजूक तूप, 1 वाटी साखर, वेलची पावडर आणि आवडीनुसार काजू बदाम. एका पातेल्यामध्ये आपण 1 वाटी दूध घेणार आहोत. ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने 1 वाटी दूध घेतलेलं आहे. त्याच वाटीने आपण 1 वाटी पाणी घेणार आहोत. तर हे दूध आणि पाणी आपण उकळून घेणार आहोत. शिरा असो, उपमा असो, तर नेहमी दूध किंवा पाणी उकळूनच घ्यायचं, म्हणजे रवा छान फुलला जातो. तर इथे आता एका कढईमध्ये आपण 1 वाटी साजूक तूप, इथे पातळ करूनच साजूक तुपाचा वापर करा. तूप जर तुम्ही पातळ करून घेतलं नाही तर मग तुपाचं प्रमाण जास्त होण्याची शक्यता असते. ज्या वाटीने आपण साजूक तूप घेतला त्याच वाटीने आपण इथे मीडियम रवा घेतलेला आहे, म्हणजे जाड पण रवा नाही आहे आणि एकदम बारीकसुद्धा नाही आहे. इथे तुम्हाला जर जाड रव्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही दुधाचा किंवा पाण्याचा वापर जास्त करायचा. तर इथे गॅसची फ्लेम जराही मोठी करू नका, स्लो गॅसवरच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. तर अगदी बदामी रंगावर आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. तर सतत अशा पद्धतीने आपण रवा ढवळत राहायचा आहे. तर इथे आता रवा भाजून झालेला आहे आणि आता आपण इथे जे काजू बदाम आपण घेतलेले ते आपण आता रव्यामध्ये 1 मिनिटभर आपण परतवून घेणार आहोत. तर इथे आता 1 मिनिट झालेला आहे. रव्याचा रंग छान बदललेला आहे आणि काजू बदाम परतवून झालेले आहेत. तर इथे आता एकदम गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. तर इथे आता जे आपण दूध आणि पाणी उकळून घेतलेलं आहे ते आता हळूहळू अशा पद्धतीने आपण ओतून घेणार आहोत. तर मी कॅमेरा थोडासा मागे करत आहे. इथे अगदी काळजीपूर्वक दुधाचा वापर करा, म्हणजे दूध गरम असल्यामुळे आणि रवा पण गरम असल्यामुळे अशी उकळी येते, तर हातावर उडण्याची शक्यता असते. तर अगदी इथे 2 मिनटासाठी तुम्ही जर गॅस बंद केला तरीसुद्धा चालेल. तर इथे आता छान अशी एक उकळी आलेली आहे आणि आता रवा आपण दूध आणि पाणी टाकल्यानंतर इथे पाहू शकता रव्याच्या बिलकुल गाठी झालेल्या नाही आहेत. तर इथे आता रवा आपण छान ढवळून घेणार आहोत. रवा छान भाजलेला असेल तर गाठी होत नाही. तर रवा जास्त जर भाजला नसेल तर मग त्याच्या गाठी होण्याची शक्यता असते. तर इथे आता रवा ढवळून झालेला आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला इथे आता साखरेचा वापर करायचा आहे. ज्या वाटीने आपण रवा घेतला, तूप घेतलं त्याच वाटीने आपण 1 वाटी साखरेचा वापर करणार आहोत. तर इथे आता साखर आपण रव्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. तर हा शिरा बनवताना अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला शिरा बनवायचा आहे. तर जास्त गॅसची फ्लेम जर मोठी ठेवली तर मग खाली तळाला करपण्याची शक्यता असते. तर इथे आता साखर मिक्स करून झालेली आहे आणि ते तुम्हाला आत्ता जरी शिरा पातळ दिसत असला तरी साखर अगदी आपण वाफेवर ठेवल्यानंतर तो छान मऊ लुसलुशीत आणि अगदी दाणेदार असा हा शिरा तयार होतो. तर इथे आता साखर छान मिक्स झालेली आहे आणि आता आपण वेलची पावडरचा वापर करणार आहोत. तर इथे आता वेलची पावडर आपण छान मिक्स करून घेणार आहोत. जर तुम्ही ह्या प्रमाणामध्ये असा हा शिरा बनवलात तर नक्कीच अगदी कापसासारखा मऊ लुसलुशीत, अगदी तोंडात टाकताच विरघळणारा हा गोडाचा शिरा तयार होतो. नक्की रेसिपी बनवून बघा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल आणि शक्यतो इथे साजूक तुपाचाच वापर करायचा. तर इथे आता 2 ते 3 मिनटासाठी आपण वाफ देणार आहोत. तर इथे 3 मिनटं झालेली आहेत आणि छान असा आपला शिरा तयार झालेला आहे आणि इथे पाहू शकता अगदी कापसासारखा मऊ लुसलुशीत असा हा गोडाचा शिरा तयार झालेला आहे. तर हा गोडाचा शिरा तुम्ही अगदी नैवेद्यामध्ये किंवा मग अगदी सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनमध्ये अगदी मधल्या वेळेतसुद्धा बनवू शकता. कोणी घरी पाहुणे आले तर अगदी झटपट तयार होणारा असा मऊ लुसलुशीत असा हा गोडाचा शिरा बनवून देऊ शकता. एकाच वाटीचा वापर केला तर अगदी असाच कापसासारखा मऊ लुसलुशीत गोडाचा शिरा तयार होईल. तर इथे आपला हा गोडाचा शिरा तयार झालेला आहे, तो आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.